महानगरपालिका निवडणुकीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे यापूर्वी भाजपाच्या 42 जागांबद्दलही बोलले आहेत आणि आता 22 जागांबद्दलही बोललेत। मात्र ते कोणत्याही संभाव्य उमेदवाराच्या नावानिशी बोललेले नाहीत। पक्षाच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये आले, त्यांच्या सहकाऱ्यांनाही न्याय द्यायचा या उद्देशाने ते बोलले आहेत। दादांनी आता घोषणा केलेले हे 22 त्यातील असतील का याबाबत स्पष्टता नाही। भाजपमधील ज्येष्ठ सर्व नेते आदरणीय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार निश्चितपणे होणार आहे, यात दुमत नाही। नवीन आलेल्या लोकांबद्दल दादांचे आणि त्यांचं काय ठरलंय त्यावर ते निर्णय घेतील असं प्रतिपादन आमदार सुरेश खाडे यांनी केलंय। याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सुरेश खाडे म्हणाले की चंद्रकांत दादांनी कोणाच्याही नावासहित उमेदवारी जाहीर केलेली नाही। चंद्रकांत दादांनीच यापूर्वी सांगितले आहे की 42 जागी भाजपच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते, त्या सर्व ठिकाणी भाजपचा हक्क राहील। बाकीच्या जागांबद्दल महायुतीत चर्चा केली जाईल। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत आमची चर्चा होत असते, मात्र ते 22 जणांच्या उमेदवारीबद्दल जे बोलले ते भाषणात बोललेत, मीटिंगमध्ये बोललेले नाहीत। भाषणात बोललेलं किती खरं किती खोटं मानायचं ते आपण ठरवायचं। तरीही सांगलीत आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचं खाडे यांनी सांगितलं। सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे। सगळे पत्रकार इथं उपस्थित राहिलेले, त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो, आभार मानतो। आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे DPTचे असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही, आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कव्हर करत आम्ही काल तिची सांगता केली। काल शेवटचा सलगरचा दिवस झाला। त्यामध्ये जवळजवळ 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 20 ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ 24,61,07,000च्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिले असं नाही आहे, पैसे देऊन नारळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही। त्यामुळं भरवसा लोकांचा उडला आहे, सांगतो करतो बघतो त्यावरती, पण आपण नारळ पैसे घेऊन नारळ फोडून आपण कामं चालू केली, हे एक महत्त्वाचा भाग आहे। त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ 45 गावामध्ये आम्ही उद्घाटन केली। सगळी जी कामं मंजूर आहेत, ज्याचे टेंडर झाले, ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत, अशांची कामं आम्ही 109,29,99,000 एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली। आणि ही कामं करत असताना निश्चितच हे काय प्रस्तावित कामं भरपूर आहे। 27, 30, 40 कोटीची ग्रामीणची आहेत, 25-30 कोटीची शहराची आहेत। प्रस्तावित कामं ते आता मंजुरीला पण टाकलेली आहेत, त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपल्याला मंजूर होतील। तर ह्या दृष्टिकोनातून हे 1 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा, आणि ती उद्घाटन संपन्न झाली। गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे, आनंदी आहे। ज्याच्या घरासमोर रस्ता गेला, ज्याच्या शेताला रस्ता गेला, ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला, त्यामुळं जनता खुश आहे, आनंदी आहे। धन्यवाद देते।